आता कुणाला काही प्रश्न असतील इन्स्ट्रुमेंटल न्यूमरॉलॉजीच्या बाबतीत तर ते त्यांनी विचारावे. कुणाला काही सिस्टम कळली नसेल, कशा प्रकारे बघावं, काय करावं, काय तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर विचार. कुणाला काही प्रश्न नाहीये? सगळ्यांना माहिती आहे कशा प्रकारे विचारायचं हे? हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना ऐकू? हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. हो हॅलो. सर, येतो. बरं होय बरं, सर. ठीक आहे. ओके ओके, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. बरं, आता भाग असा आहे की ज्या वेळेला आपल्याला तिथे इन्स्ट्रुमेंटल न्यूमरॉलॉजी म्हणजे पत्त्यावरून ज्योतिष पाहणं हा जो काही भाग आहे तो पाहायचा असल्यास आपल्याला 52 पत्त्यांचा जो काही संच आहे तो घ्यायचा आणि तो 52 पत्त्यांचा संच घेऊन त्यामध्ये 1 ते 9 म्हणजे 1 पासून जो इथे 1 दिसतोय ए, असे चारही प्रकारातले पत्ते किलवर, चौकट, इस्पिक, बदाम, ते अग्नितत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व आणि जलतत्व, ह्या सगळ्या तत्वाचे जे काही पत्ते आहेत ते 1 पासून 9 पर्यंतचे घ्यायचे. त्याच्यानंतरचे बाकीचे सगळे पत्ते त्यातून वगळायचे. म्हणजे टोटल पत्त्यांचा संच जो आहे, एकूण पत्त्याचा संच किती होईल? 9 चोक 36, 36, बरोबर आहे. ते 36 पत्ते जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित शफल करायचे, पिसायचे आणि त्यानंतर तिथे कपडा जो आहे, जो कपडा आपण टॅरोसाठी वापरतो, ज्याला कोणाला टॅरोचा कपडा हवा असेल, घ्यायचा असेल, त्यांनी मला संपर्क करावा. त्यांना टॅरोचा कपडा आपल्याकडे मिळेल. ओके. टॅरो कार्ड पाहण्यासाठी जो कपडा लागतो तो कपडा तुम्हाला माझ्याकडे मिळेल, ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना. हं? तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे टॅरो कार्ड साठी जो आपण कपडा वापरतो तोच कपडा तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा वापरायचा आहे. पत्ते पिसून झाल्याच्या नंतर तुम्हाला जसे हवे तसे उभे, आडवे, चंद्रासारखे, गोलाकार, तुम्हाला जसे वाटतील तसे ते तुम्ही स्प्रेड करायचे. त्यानंतर त्यातून जातकाला किती प्रश्न आहेत? 2 प्रश्न आहेत, 4 प्रश्न आहेत, 1 प्रश्न आहे. जसे त्याला प्रश्न असतील त्याच्या इच्छेच्या अनुसरून त्याला तिथून कार्ड्स ड्रॉ करायला सांगायचे किंवा त्याला पहिल्यांदा प्रश्न विचारायला सांगायचा आणि मग त्याला सांगायचं की तू यातलं एखादं कार्ड ड्रॉ कर, म्हणजे बाहेर काढ. बरोबर आहे. ते कार्ड बाहेर काढल्याच्या नंतर ते कार्ड पहिल्यांदी झाकूनच, म्हणजे ते ब्लाइंडच ठेवायचं आहे, ते ओपन नाही करायचं. जोपर्यंत तुम्ही त्याचा पूर्ण प्रश्न ऐकत नाही, समजून घेत नाही, तोपर्यंत कार्ड ओपन करू नये. जेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण प्रश्न ऐकाल त्याच्यानंतर ते जे कार्ड आहे ते ओपन करावं, बघावं आणि मग त्याला त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, विश्लेषण करावं. त्यावर तुम्हाला एखादा काही उपाय द्यायचा असेल तर तो उपाय द्यावा. हं? आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा प्रोसेस जो आहे तो तिथे करता येतो, जसा आहे तसा. याच्यावरून तुम्ही कुठलेही प्रश्न पाहू शकता. जातकाचा कुठलाही प्रश्न तुम्ही या विद्येच्या माध्यमातून पाहू शकता. ओके. जर तुम्हाला जर तुम्हाला एखादा प्रश्न त्याच्यामध्ये असं वाटत असेल की हा प्रश्न जातक आपल्याला चुकीचा विचारत आहे किंवा तो चुकीच्या उद्देशाने आपल्याकडे ह्या प्रश्नाची वाच्यता करत आहे, तर त्यावेळेला तिथे जातकाला तसं सांगावं की तो प्रश्न पाहू नये. जसं आपण टॅरोमध्ये नियम पाळतो तसेच नियम तुम्हाला इथे सुद्धा पाळायचे आहेत. तुम्ही असं म्हणाल की हे पत्ते आहेत, खेळण्यातले पत्ते आहेत, म्हणून आपण त्याच्यावरती काही बघू शकतो, कुठलाही तो काहीतरी वात्रटपणा करेल तर तो आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. तसं होणार नाही आणि तसं करू नये. जर तुम्हाला प्रश्न त्याचा आक्षेपार्ह वाटत असेल तर तो पाहू नये. एकच प्रश्न फिरवून फिरवून 2-3 वेळा विचारण्याचा प्रयत्न करत असेल, दुसऱ्यांदा जरी विचारण्याचा प्रयत्न करत असेल तरी त्याला स्पष्टपणे सांगा की बाबा, तुझा हा प्रश्न तू आता विचारला होतास, त्याच्यावरती उत्तर मिळालेलं आहे, पुन्हा पुन्हा पाहिलं जाणार नाही. हा त्या विद्येचा अपमान होतो. बरोबर आहे. म्हणून आपण काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही विद्येचा सन्मान केलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार आहे.
तो आपल्याला काहीतरी विचारतो आणि आपण त्याला काहीतरी सांगतो. कधी कधी जातक एवढा हुशार असतो की एकच प्रश्न आपल्याला 4 वेळा फिरवून फिरवून विचारतो. आपण त्याला कधीही बळी पडू नये, लक्षात घ्या. मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतोय. तर दुसरा भाग असा आहे की ज्या वेळेला तुम्ही हे कार्ड्स पाहणार आहात त्यावेळेला तिथे तुम्ही स्वतः शुद्ध असणं गरजेचं आहे. शुद्ध म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये आंघोळ केलेली असणं गरजेचं आहे. बरोबर आहे? म्हणजे बघायला बसाल तर त्यावेळेला तुम्ही लगेच तिथे काय आंघोळ करून बसलं पाहिजे अशातला भाग नाही. सकाळी आंघोळ केली असेल तेव्हा मनुष्य शुद्ध असतो. त्यानंतर तिथे तुम्हाला एक चांगलं वातावरण किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला एक टेबल आणि त्या टेबलवरती कपडा, तिथे तुम्हाला तुम्हाला स्वतःला निगेटिव्हिटी येऊ नये याच्यासाठी तिथे काही वस्तू ज्या आहेत त्या वस्तू तिथे ठेवणं, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, त्या कराव्यात. त्यानंतर दुसरा भाग असा आहे की जेव्हा तुम्ही हे पाहणार आहात त्यावेळेला जातकाला सुद्धा कार्ड्स ड्रॉ करताना त्याला सांगावं की तुझ्या पायामध्ये जे काही चप्पल बूट काही जे असेल ते काढून ठेव. ते घालून तिथे तुम्ही तर ते घालून बसणार नाहीच, त्याबद्दल काही सांगणं हे नाहीच, सांगूच नाही. पण त्याला सुद्धा सांगावं की बाबा तू सुद्धा असं बसू नकोस, व्यवस्थित तिथे बसणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि जे बाकीचे नियम आहेत, काय जे कुठले प्रश्न घ्यावेत कुठले प्रश्न घेऊ नयेत, आता याच्यामध्ये तुमची सदविवेक बुद्धी आणि आपली शास्त्राप्रत असलेली निष्ठा या दोन्ही गोष्टी आठवाव्यात आणि त्याच्यामध्ये पुढचं काम करावं. जातक आपल्याला काहीतरी देणार आहे, तर तो आपलं क्लायंट आहे म्हणून त्याचं काही ऐकून घेऊ नये. आपण त्याचे नोकर नाही. बरोबर आहे. आपण आपले मालक आहोत, त्यामुळे आपल्याला जे प्रश्न पटणार नाहीत ते तिथे तत्काळ त्याला सांगावं. त्याच्या रागाचा लोभाचा विचार करू नये. ओके. बरं, नांगरे साहेब बोला. नमस्कार सर. सर असं आहे की ह्याच्यात टॅरो कार्ड प्रमाणे म्हणजे आपण तिथे मी एकदा प्रश्न विचारला होता की एखादा असा मी प्रवासाला जाऊ का किंवा विदेशाला हा, शिक्षण, तर इकडे नकारार्थी उत्तर आलं नका. तर ह्याला हा, एक्सपायरी, तर इथे सुद्धा त्याला 1 महिन्याची मुदत ह्या उत्तराची असेल की पुढच्या महिन्यात हो, परत हा प्रश्न विचार, आता नको. हो. आणि दुसरी गोष्ट, येस नो असं काही उत्तर देता येतं का? म्हणजे हे करू का तर नको, किंवा कर, येस किंवा नो, अशा एखाद्या शब्दात काही उत्तर देण्याची सोय आहे का इथे? हो आहे ना. आता जर समजा एखाद्याने तुम्हाला विचारलं की मला 2 स्थळं आलेली आहेत, बरोबर आहे, असं त्यांनी विचारलं. बाबा एका माणसाने तुम्हाला एका मुलाने विचारलं तुम्हाला 2 स्थळं आलेली आहेत विवाहासाठी, एक एक नंबर आणि हे 2 नंबर, अशी 2 स्थळं आहेत. तर त्याच्यासाठी त्याला सांगायचं की बाबा ठीक आहे, तू कार्ड काढ. कार्ड काढल्याच्या नंतर त्याने जे कार्ड काढलं असेल त्याच्यावरून त्याला उत्तर द्यावं. याच्यासाठी नाही नाही, येस. मग 2 कार्ड काढायची हो, की 2 स्थळं एकच? आलेत तर 2 कार्ड काढायचं ना. ओके. हा, जर त्याने असं विचारलं की मी यावर्षी विवाह करावा का, बघा प्रश्न कसा आहे, मी यावर्षी विवाह करावा का, माझ्यासाठी योग्य असेल का, असं त्यांनी तिथे प्रश्न विचारला आणि त्याच्यामध्ये त्यांनी कार्ड काढलं, तर त्याच्यामध्ये तुम्ही हो किंवा नाही उत्तर देऊ शकता. एक्सप्लेनेशन प्रत्येक प्रश्नाला आहे, प्रत्येक उत्तराला आहे, पण तुम्ही त्याच्यावरती हो किंवा नाही मध्ये सुद्धा उत्तर ते त्याला देऊ शकता. जर तुम्हाला वाटलं की हो योग्य आहे, समजा त्याच्यामध्ये जर असं आलं तिथे अग्नितत्वाचा अठ्ठा म्हणजे त्याच्यामध्ये किलवरचा 8 नंबर आला, बरोबर आहे. किलवर जे पहिलं पान आहे या चित्रामध्ये, तर त्याचं जे काही 8 नंबर आला, तर त्याला तुम्ही सांगा की बाबा यावर्षी तू काही विवाह करण्याच्या भानगडीत पडू नको. तुझा जर विचार असेल तर तिथे तो तुर्तास थांबव. तुझ्या करिअरकडे लक्ष दे, तुझ्या आर्थिक प्रश्नांकडे लक्ष दे. आता जर तू विवाह करण्याचं कार्य हाती घेशील तर त्याच्यामध्ये तुला बरेच त्रास सहन करावे लागतील, कष्ट सहन करावे लागतील, स्थळ शोधण्यासाठी सुद्धा, आणि मनस्ताप सुद्धा तुला प्रचंड होईल. त्यानंतर तुला कॉम्प्रोमाइजची भूमिका सुद्धा त्याच्यामध्ये घ्यावी अशी वाटेल. पण जर आता लग्न नाही करणार म्हणजे यावर्षी विवाहाचा विचार नाही करणार तर तिथे तुला चांगलं राहील, असं तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता. हे तुम्ही त्याला एका शब्दात पण देऊ शकता, नको तू यावर्षी विवाह करू नको.
पुढच्या वर्षी प्रयत्न कर, किंवा कधी करावा, पुढच्या वर्षी करावा का, त्याच्यासाठी दुसरं कार्ड, जसं तुम्हाला वाटेल तसं त्या प्रकारे. किंवा मी या महिन्यामध्ये तिथे स्थळ बघायला जाणार आहे, जाऊ का, येस ऑर नो, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकता. उत्तर देण्याच्या तरा आहेत ह्या. पण आपल्याला जर एक्सप्लेन करता व्यवस्थित येत असेल तर जातक सुद्धा समाधानी होतो की आपल्याला या ज्योतिषाने व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. जसं आपल्याकडे गुरुजी पूजा सांगायला येतात, त्यावेळेला जातक केव्हा खुश होतो, जेव्हा ते गुरुजी त्याला प्रत्येक करत असलेला विधी, प्रत्येक करत असलेली पूजा, हे कशासाठी आपण करतोय, कोणत्या देवतेची करतोय, आपण काय करतो आहोत, हे त्याला जेव्हा सांगतात तेव्हा त्याला खरं समाधान वाटतं की मी काहीतरी करतोय, अमुक एक गोष्टीचं पूजन करतोय. तर तिथे खरा माणूस समाधानी होतो. आपण तसं काम करावं असं मला वाटतं. ओके, बोला नांगरे साहेब. हॅलो. ओके हा. सर, आलं लक्षात सर, धन्यवाद. हा. हो, हो. बरं. हा. अजून काही विचारायचं आहे, विचारा. अजून काही विचारायचं आहे, विचारा. बरं, आता आपण त्याच्यामध्ये अग्नितत्वाचा म्हणजे किलवरचा सर सर हा हा, बोला बोला. सॉरी सर, ह्याच्यात जी हा बोला. तत्व आहेत, किल्वरला आता, किल्वरला म्हणजे किल्वर हा काळा रंग आहे, मग ह्याला हा अग्नितत्व आणि जे चौकट आहे, हा. तर तिथे पृथ्वी तत्व, थोडस विषमता नाही वाटत का, किंवा हे ठरवले बरं, कोणी सांगतो असे सांगतो कलर? सांगतो सांगतो कसं ठरवलं तेही सांगतो. बघा, आता याच्यामध्ये अग्नितत्व हे कशामध्ये असतं, लाकडामध्ये असतं, बरोबर हो आहे. सर, हो सर, हो सर. हा, आता इथे जे तुम्हाला चित्र दिसतंय किलवरचं, तर ते झाडाचं चित्र दिसतंय तुम्हाला. हो सर. हा, तर ते झाडाचं अग्नितत्व आहे, बरोबर आहे. त्यानंतर ओके बाजूला सर. तुम्हाला एक चौकट दिसते, चौकोन दिसतोय, बरोबर आहे. हम्म. तो हम्म. पेंटाग्राम, पेंटाग्राफ वगैरे हा जो काही प्रकार असतो तो त्याच्यामध्ये येतो. टॅरोमध्ये त्याला आपण तिथे पेंटाकल म्हणतो, म्हणजे पृथ्वी तत्व, बरोबर आहे. मग तिथे त्याचा तसा विचार केलेला आहे. त्यानंतर हा इस्पिक जो आहे, इस्पिक जो आहे, पानाचा आकार जो आहे, उलट हृदय आणि त्याला खाली एक अशी देठासारखं भाग आहे, पानाचा जो आकार आहे त्याला त्याच्यामध्ये वायुतत्व म्हटलेला आहे. आणि त्यानंतर तिथे हृदयाचा जो आकार आहे त्याला तिथे जलतत्व म्हटलेला आहे. हार्ट ओके, शेप जो आहे, आकाराला महत्व दिलं इथे, रंगांच्या ऐवजी आकाराला महत्व दिलं. रंगांच्या ऐवजी आकाराला महत्व दिलेलं आहे. बरोबर. संख्येचं निरसन झालं सर. हो. धन्यवाद. बरं, आता आपल्याला पाहायचं आहे की त्याच्यामध्ये अग्नितत्वाचा 9 अंक, म्हणजे मेष, सिंह आणि धनु राशीचा 9 अंक आपल्याला पाहायचा आहे. आता हे कार्ड अग्नितत्वाचा 9 अंक आल्याच्या नंतर तुम्ही जातकाला अनेक प्रकारे त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगू शकता, अनेक प्रकारे त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या त्याला एक्सप्लेन करू शकता. जातकाचा प्रश्न काय असेल काय नसेल आपल्याला कल्पना नाही. तुम्ही जर एखादा प्रश्न विचारला तर आपल्याला त्याच्यावरती उत्तर देता येईल. पण एक शिक्षणाच्या संदर्भात मी तुम्हाला सांगायचं किंवा करिअरच्या संदर्भात सांगायचं तर त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की अशा पद्धतीचा जो जातक आहे तो जातक तिथे स्पर्धा परीक्षा किंवा विज्ञान शाखेतलं शिक्षण, इंजिनिअरिंग शाखेतलं शिक्षण, त्यानंतर तिथे कोणत्याही प्रकारचं वैद्यकीय शिक्षण जे आहे तर त्याच्या बाबतीमध्ये तो नक्की यश मिळवू शकतो. त्याला जर एखादा डिफेन्स फोर्स जॉईन करायचा असेल, त्या दिवशी जसं नांगरे साहेबांनी विचारलं की तिथे जे ड्रोन साठी लागणारी जी काही सामग्री किंवा युद्धासाठी लागणारे जे ड्रोन आहेत तर ते बनवण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य त्याला याच्यामध्ये तिथे असं जर समजा कार्ड आलं त्याच्यामध्ये त्याला तिथे अतिशय चांगल्या प्रकारे यश मिळू शकतो. कुठल्याही प्रकारचं इंजिनिअरिंग वर्क, टेक्निकल वर्क, टेक्नॉलॉजीचं वर्क जे आहे ते तुम्हाला या पत्त्याच्या माध्यमातून तिथे ठरवलं जाऊ शकतं. मी परीक्षेमध्ये यश मिळवेन का, म्हणजे कोणतीही परीक्षा असो तर त्याच्यामध्ये तुला परिश्रम घ्यावे लागतील, परिश्रमानंतर तुला चांगलं यश मिळेल आणि त्या यशाचं जे काही श्रेय असेल हे पूर्णपणे तुला मिळेल, परमेश्वराची कृपा तुझ्यावरती असेल, अशा प्रकारचं तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता. आता याच्यामध्ये मी 3ही राशींचा विचार केलेला आहे लेले मॅडम. कसा विचार केलेला आहे, तिन्ही राशींचा विचार कसा केला, अग्नितत्वाचा विचार कसा केला, की तुला परिश्रम घ्यावे लागतील. मेष राशी अग्नितत्व परिश्रम घ्यावे लागतील आणि त्यानंतर
तू जे काही करशील त्याचं सर्व श्रेय तुला मिळणार आहे, म्हणजे तुला त्याचा मान सन्मान मिळणार आहे, म्हणजे यश नक्कीच चांगलं मिळणार आहे. त्यानंतर परमेश्वराची कृपा तुझ्यावरती असेल. धनुराशीचा विचार केला, आधी सिंह राशीचा विचार केला, धनुराशीचा विचार केला, मेष सिंह धनु कसा विचार केला, अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये तिथे त्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगू शकतो. समजा एखाद्याने विचारलं की माझी पत्नी कशी असेल, तर तुझी पत्नी कमांडिंग असेल, उत्तर तीच आहेत, उत्तरांमध्ये येणाऱ्या गोष्टी त्याच आहेत. तापट स्वभावाची असेल, तुला अंमलबजावणी तुझ्यावरती अंमलबजावणी करणारी असेल, पण तसंच घरातल्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडणारी असेल, थोडीशी तापट असेल, तामसी असेल, शीघ्रकोपी असेल, परंतु सगळ्यांना शिस्तीत ठेवणारी असेल, कारण सिंह राशी. त्यानंतर तिथे ती धार्मिक सुद्धा असेल आणि तिथे आपल्या घरावरती येणाऱ्या प्रत्येक संकटाला समर्थपणे तोंड देणारी असेल, म्हणजे तिथे पत्नी कशी असेल, तर अशा प्रकारची असेल. मला संतती होईल का, की मुलगा होईल? आता मी पहिल्यांदा असं पटकन माझ्या तोंडून गेलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही कधीही कोणाला सांगू नका मुलगा होईल का मुलगी होईल. कारण मुलगा होईल मी का म्हटलं, की त्याच्यामध्ये मंगळाचं तत्व आहे, सिंह राशीचं तत्व आहे, सूर्याचं तत्व आहे, गुरुचं तत्व आहे, म्हणून त्याच्यामध्ये पुरुष संततीची चिन्ह अधिक आहेत, म्हणून त्याच्यामध्ये आपण असा उल्लेख केलेला आहे. परंतु तुम्ही कधीही चुकून देखील कुठल्याही जातकाला अशा प्रकारचं वक्तव्य करू नका. अनेक टॅरो पाळणारे लोक, अनेक काही अशा बाबतीमध्ये ज्योतिष सांगणारे लोक जे आहेत ते असं सांगतात, पण आपण कधीही सांगू नये. जो संततीसाठी अपेक्षित आहे त्याला फक्त इतकंच सांगावं की तुला संतती होईल, तुला संततीच्या बाबतीमध्ये तिथे यश मिळेल. संतती चांगली असेल, सुदृढ असेल, सक्षम असेल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची समस्या येणार नाही, ते तुम्ही त्याला तिथे सांगू शकता. त्यानंतर त्याने तुम्हाला अन्य काही प्रश्न विचारला असेल, तुम्ही प्रवास करू का, प्रवास करायला काही हरकत नाहीये. थोडे कष्ट होतील, धावपळ होईल, पण प्रवास तुझा चांगला होईल. आणि त्याच्यामधून जर तू व्यापारासाठी प्रवास करत असशील, तुझ्या भाग्यनिर्मितीसाठी प्रवास करत असशील, तर तो उद्देश तुझा सफल होईल. भाग्यनिर्मिती का म्हटलं, कारण धनु राशी. ओके, मी बरा होईल का, खूप चांगल्या प्रकारे बरा होशील. तुला अधिक औषधं घेण्याची गरज लागणार नाही. तुझ्यामध्ये इनबिल्ट अशी ऊर्जा आहे की ती ऊर्जा तुला लवकरात लवकर बरं करेल. तू फक्त स्वतःच्या शरीराला थोडीशी चालना दे, कारण मंगळ हा चालना देणारा ग्रह आहे. सूर्याची उपासना कर, मंगळाची उपासना कर, तुला लवकरात लवकर बरं वाटेल. सूर्यप्रकाशात फिरलास तरी चालेल, सूर्यप्रकाशात मध्ये बसून राहिलास तरी चालेल. जी सूर्याकडून मिळणारी ऊर्जा आहे त्या ऊर्जेच्या माध्यमातून तुझं आरोग्य चांगलं होईल. बरंच काही त्याच्यामध्ये तुम्हाला सांगता येईल. आता तुम्हाला आणखी कोणाला काही प्रश्न असेल विचारा. आहे का? बोला बोला, काय प्रश्न असेल एखादा विचारा काय. माझा प्रश्न नाहीये, परंतु हा, कोणत्याही प्रश्नाला असं तीनही त्या राशींचा उल्लेख करायला हवा. बिलकुल करायला हवा, कारण त्याच्यामध्ये निहित असलेल्या तीनही राशी ज्या आहेत त्या तीन राशींचा उल्लेख करून तुम्हाला त्या जातकाला त्याच्या समग्र प्रश्नाचा अर्थ समजावून सांगता येतो की तुला नेमकं त्याच्यामध्ये काय काय करावं लागणार आहे. जसं समजा एखादा माणूस त्याला परळ म्हणजे एल्फिस्ट म्हणजे आपला प्रभादेवी पासून बँड्रापर्यंत जायचं असेल, वांद्र्यापर्यंत जायचं आहे, तर त्याला मध्ये 4-5 स्टेशन लागणार, ती तो स्किप नाही ना करू शकत. ती पण सगळी सांगायची त्याला, प्रवास तसाच करायचा. कारण ह्या सगळ्या तत्वांची तुम्हाला तशी आवश्यकता तिथे आहे. ती जर आहे आवश्यकता, तर त्याला ते नक्की सांगणं गरजेचं आहे. ओके, तर आणखीन काही प्रश्न काही विचारायचं आहे कोणाला? ठीक आहे, ओके. आता पृथ्वी तत्वाच्या ह्याच्यामध्ये एक वृषभ येते, एक कन्या दुसरी येते कन्या आणि मकर. आणि मग मकर. मग हे तीनही किती वेगवेगळं हे आहे, तुम्ही प्रश्न विचारा ना, मी तुम्हाला उत्तर कसं द्यायचं सांगतो. ह्यांची सांगड कशी घालायची. आतापर्यंत आपण ती सांगडच घालत आलोत ना आपण सगळ्या लेक्चर्स. हो, तेच तर पण तुम्हाला ते मी शिकवतोय. आता तो विचार करताना असं जाणवलं. आता कसं मेष सिंह वगैरे सगळे ते एकाच प्रकारचे आहेत, म्हणजे रवी मंगळ. तुम्ही मला प्रश्न तर विचारा एखादा, तुमच्याकडे असला प्रश्न एखादा प्रश्न विचारा, मग मी तुम्हाला त्याच्यावरती उत्तर सांगतो कसं द्यायचं ते.
प्रश्न 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 काय विचार. बरं, दुसरा कोणी विचारा. तुम्हीच कशाला, तुम्हाला उत्तर कसं द्यायचं कळल्याशी कारण. बरं वैवाहिक जीवनात सुधारणा कधी होईल? बरं, वैवाहिक जीवनामध्ये सुधारणा कधी होईल? बघा, प्रश्न कसा महत्वाचा आणि उत्तम प्रश्न आहे असा. मग त्याच्यामध्ये पहिलं काय तर तिथे वृषभ राशी येते. आता ही पृथ्वी तत्वाची वृषभ राशी आहे, बरोबर आहे. पृथ्वी तत्वाची वृषभ राशी म्हणजे जातकाला तुम्ही हे सांगू शकता की तुझ्या जीवनामध्ये वैवाहिक जीवन असो किंवा कौटुंबिक जीवन असो, एखादी स्त्री तुला नेहमी तापदायक त्रासदायक ठरणार. आई असो, ताई असो, बहीण असो, मुलगी असो, कुणीही का असो, बायको असो, ती तुला नेहमी तापदायक ठरणार. तू वृषभेच्या मंगळाच्या अखत्यारीमध्ये जे कार्ड आलेलं आहे त्याच्यात पण संबंधित तू प्रश्न विचारलेला आहेस. तुला त्या म्हणजे कमी अधिक फरकाने एखादी ना एखादी स्त्री कौटुंबिक जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये तुला त्रासदायक ठरणार आहे असं आपल्याला सांगू शकतो. परंतु तिथे कन्या राशीचा मंगळ जेव्हा आपण विचारात घेतो त्यावेळेला तिथे होणारे वाचिक वाद जर टाळायचे असतील तर तुला तिथे सामोपचाराची भूमिका घेणं गरजेचं आहे. जसा मोसम असेल तसं तुला वागणं पाहिजे, जसं हवामान असेल तसं तुला वागणं पाहिजे. तुला थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल, कारण बुधाची राशी आहे, बरोबर आहे. म्हणून तिथे तुला थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. आणि बुधाच्या राशीतला मंगळ असल्याने वाचिक वाद जर टाळलेस तर वैवाहिक जीवनामध्ये 100% सुधारणा होऊ शकते. त्यानंतर जेव्हा तिथे आपण मकर राशीचा विचार करतो आणि मकर राशी त्या मंगळाचा विचार करतो, त्याला हे सांगायचं की तू तुझं पूर्णपणे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते तुझ्या करिअरमध्ये, ते तुझ्या जे काही तू काम करतोयस त्याच्यामध्ये जर तू कॉन्सन्ट्रेशन केलंस, त्याच्यामध्ये जर तू तुला जास्तीत जास्त गुंतवून घेतलंस तर तुला या सगळ्या तापदायक त्रासदायक गोष्टींपासून दूर राहावं लागेल आणि तुला त्याचा बिलकुल त्रास होणार नाही. तू जोपर्यंत या सगळ्या घरगुती भानगडींमध्ये अडकून पडशील, दुसऱ्याची मन सांभाळण्याचा प्रयत्न करशील, तोपर्यंत तुला हा त्रास सहन करावा लागेल. परंतु एकदा का जर तू त्यामध्ये तुझ्या करिअरमध्ये कॉन्सन्ट्रेशन करशील, तुला त्याच्यामध्ये घरातला त्रास कमीत कमी सहन करावा लागेल आणि तिथे तुझं वैवाहिक जीवन सुधारेल. त्याने तू चांगल्यापैकी यशस्वी होशील. कोणत्या बाबतीमध्ये? तर करिअरच्या बाबतीमध्ये. आणि जेव्हा मनुष्य करिअरमध्ये यशस्वी होतो त्यावेळेला तो आर्थिक दृष्टीने सुद्धा सबळ होतो. त्याला आपसुकच तो जे काही करत आहे त्याच्यामध्ये त्याला मान सन्मान मिळत असतो. हे आपल्याला त्याला सांगायला पाहिजे, बरोबर आहे गद्रे साहेब? येस सर, खूप छान. म्हणजे इथे परफेक्ट आहे. कळलं मॅडम कशी तुम्हाला कळलं. सांगड घालून सांगितलं? हो हो कळलं कळलं. आता हे आपलं काम आहे. आपण कशी गाडी चालवायची, रस्ता हा. कसा का असेल, आपण गाडी कशी चालवायची हे आपलं काम आहे. बरोबर. आपण इंडियन ड्रायव्हर आहोत, परदेशी ड्रायव्हर. ऐकताना सोपं वाटतंय पण ते मी काय प्रत्यक्ष. म्हटलं मॅडम, आपण इंडियन ड्रायव्हर आहोत, हो भारतीय वाहन चालक आहोत आपण. परदेशी करेक्ट. वाहन चालक इथे येऊन गाडी चालवू शकत नाही, पण इथला वाहन चालक परदेशात जाऊन सुद्धा व्यवस्थित गाडी चालवू शकतो, याची खात्री आहे मला. कारण करेक्ट. इथले रस्ते, इथलं ट्रॅफिक, या गाड्या कशा चालवायच्या, काय करायचं याच्यासारखं चांगलं ज्ञान जे आहे ते भारतीय वाहन चालकापेक्षा कुणालाच नाही. कळलं कळलं. थँक्यू. तो रोजच्या जीवनामध्ये स्टंट करत असतो, बरोबर ना? होय होय. बरं, बोला, आणखीन काय विचारायचं विचार. आणखीन एखादा काही प्रश्न असेल तर विचारू शकतो. कोणाला विचारायचं आहे? भोईर साहेब, रामशेखर साहेब, दानी साहेब, काय विचारायचं आहे? बर ठीक आहे. बरं आता हा बोला. आता आता कोणी विचारणार नाही कारण हे याचं उत्तर वाईट आहे. हा बरं ठीक आहे. आता तुम्हाला त्याच्यामध्ये जो दुसरा पत्ता आहे, दुसरा जो मुद्दा आहे आपला, तो कोणता आहे? तर तो वायू तत्वाचा. आता वायू तत्वाचा मंगळ म्हणजे मिथुन राशी आली, बरोबर आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला धुळ राशी आली, त्यानंतर तिथे तुम्हाला कुंभ राशी आली. तर आता मिथुन राशीचा जेव्हा आपण मंगळ विचारात घेतो, लक्षात घेतो, हा मंगळ वाचेमध्ये अतिरेकी, विचारांमध्ये अतिरेकी, म्हणजे जेव्हा तो बोलतो त्यावेळेला अतिरेकी असतो, त्याच्या विचारांमध्ये अतिरेकी असतो,
आणि तो त्याच्या कृतीमध्ये सुद्धा अतिरेकी होण्याचा प्रयत्न करतो. हा ह्या मिथुनीच्या मंगळाचा एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे. तर तो त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी लक्षात घेतला पाहिजे. असा मंगळ त्याच्यामध्ये ज्या ज्या काही वैज्ञानिक दृष्टिकोनातल्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींचं लवकरात लवकर आकलन करणं, त्यानंतर तर्कशास्त्र उत्तम रीतीने हाताळणं, उत्तम रीतीने शिकणं, उत्तम रीतीने समजावणं आणि उत्तम रीतीने शिकणं, ते आकलन करून घेणं कुठल्याही तर्कशास्त्राचं किंवा कुठल्याही गोष्टीचा तर्कशास्त्राशी संबंधित जो काही भाग आहे तो उत्तम रीतीने हाताळण्याचं कार्य जे आहे हा मंगळ करत असतो. अशा मंगळाकडे तिथे तर्काच्या माध्यमातून केली जाणारी गणितं नेहमी खरी ठरतात, नेहमी योग्य ठरतात. त्याच्याकडे इंट्युशन नसतात किंवा त्याच्याकडे दुसरं काही नाही आहे. या मंगळाचा विषय नसतो. त्याच्याकडे ना तिथे इंट्युशनचा भाग नाही किंवा अन्य काही भाग, परंतु त्याचं जे एक गणित असतं, तर्कशास्त्राचं गणित असतं, ते इतकं जबरदस्त असतं. तो हवामानाचा कारक मंगळ बुध असल्या कारणाने आणि त्यात संशयी मंगळ असल्या कारणाने तो सगळ्या गोष्टींचा इतका सुंदर रीतीने अभ्यास करतो आणि त्यानंतर तो आपला अनुमान व्यवस्थित वन बाय वन मांडत असतो. हे त्या मंगळाचं एक त्याच्यामध्ये तुम्हाला गुणधर्म जो आहे तो अभ्यासला पाहिजे. त्यानंतर तिथे जर समजा तुम्ही तूळ राशीचा बाबतीत ह्या मंगळाचा भाग, तर तिथे वृषभ राशी आणि तूळ राशी या दोन राशी ज्या आहेत ह्या शुक्राच्या राशींमध्ये असणारा मंगळ. आता परत एकदा का वृषभ राशीच्या काय मंगळाकडे येतो, तर वृषभ राशीचा मगाशी प्रश्नातला वेगळा झाला. वृषभ राशीचा मंगळ देखील कलाकार आहे. वृषभ राशीचा मंगळ हा त्याच्यामध्ये मेटलच्या संबंधित असणारी कला किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या संबंधित असणारी कला जी आहे ती शिकणं, अभ्यासणं आणि त्याच्यावरती काही काम करणं, त्याच्या बाबतीमध्ये तो तिथे काही गोष्टी करू शकतो आणि तशा प्रकारचे त्याला गुणधर्म त्याच्या हाती उपलब्ध असतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सजावट करणं किंवा विद्युत रोषणाई करणं, त्यानंतर तिथे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे आहेत त्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा अभ्यास करणं किंवा त्या वाजवणं, याच्यामध्ये जर हा मंगळ तिथे वृषभेचा मंगळ जर तिथे कार्य होणार असेल तर तुम्हाला त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ते वक्तव्य केलं पाहिजे. म्हणजे एखाद्याला तुम्हाला विचारलं की मी काय काय करू शकतो तर हे सांगू शकतो की हे करू शकतोस. आता त्याच्यामध्ये जर आपण तूळ राशीच्या मंगळाच्या बाबतीमध्ये विचार केला तर हा तूळ राशीचा वायू तत्वाचा जो मंगळ आहे हा त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुमची समोरची प्रजा आहे ती समोरची प्रजा नेहमीच तुमच्यासाठी झुंजार प्रवृत्तीची ठेवते. ते नेहमी तुमच्यासाठी झुंजार प्रवृत्तीची असते. त्याच्यामध्ये ते लोक सतत 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 तुमच्या बरोबर तिथे युद्धाच्या पवित्र्यामध्ये असू किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर युद्धाच्या पवित्र्यामध्ये असू अशा तऱ्हेची तिथे स्थिती दाखवतो. अधिक त्याच्यामध्ये एक भाग असा आहे ज्या वेळेला तिथे मंगळ हा तूळ राशीचा असेल तर तूळ राशी ही सुख प्रदान करणारी राशी आणि त्या सुख प्रदान करणाऱ्या राशीमध्ये जर मंगळ असेल तर तो त्याच्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये सौख्यामध्ये तिथे थोडस वादग्रस्तपणा आणतो. पण मंगळ हा सुख ओरबाडून घेणारा, मंगळ हा सुख तिथे प्रेमाने घेणारा, त्याच्यामध्ये तिथे असा वादग्रस्तपणा दाखवला जातो. परंतु हाच मंगळ त्याच्यामध्ये प्रॉपर्टीच्या संबंधित असलेले जे काही सौख्य आहे ते प्रॉपर्टीच्या संबंधित असलेले सौख्य उत्तम रीतीने प्रदान करून देतो जातकाला, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जरी जातकाकडे जन्म होईल, जन्म झाला असेल त्यावेळेला जरी काही असेल ते असा जातो ज्या वेळेला मोठा होतो त्यावेळेला स्वतःच्या बळावर किंवा त्याच्या नशिबाने त्याला अशा अनेक गोष्टी प्राप्त होतात त्याच्यामधून त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रॉपर्टी मिळू शकते. त्यानंतर तिथे हा मंगळ कलेच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये तिथे कार्यरत होऊ शकतो. म्हणजेच त्याच्यामधून सुद्धा त्याला सगळ्यापैकी यश मिळू शकतो. बरोबर आहे. कारण मंगळ हा कार्यरत होणारा, धडपड करणारा, कर्तृत्व दाखवणारा ग्रह. तो तिथे जर समजा धनु राशीमध्ये असेल तर तो कलेच्या क्षेत्रामधून कलेच्या संदर्भातून तिथे काही ना काहीतरी करून दाखवणारा आहे. वृषभेचा मंगळ पण तसा तो कलेच्या क्षेत्रामध्ये अगदीच काही नाही ना तो तिथे काही ना काहीतरी करायला जाईल पण करेल, कलेच्या संबंधात काम करणार. तिथे त्याच्या मंगळाची स्थिती कशी आहे त्याच्यावरती ठरतं की बाबा त्याला काय मिळणार आहे काय नाही. आलं लक्षात. पण जर समजा तो मंगळ एकटा असेल किंवा काय, मी एक पत्रिका अशी पाहिली की त्याच्यामध्ये मिथुन लग्न पंचमा शुक्र मंगळाची युती आणि त्या शुक्र मंगळाच्या युतीमध्ये ते लहान आहे
पण तरी सुद्धा त्याला कलेच्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. मिथून लग्न असल्यामुळे त्याला तिथे आवाजाची संधी मिळाली, आवाजाच्या संदर्भात काम करण्याची संधी मिळाली. हा त्याच्यामधला भाग, हा आपल्याला तिथे लक्षात घेणं गरजेचं आहे. सोबत शुक्र सुद्धा आहे, बरोबर. आणि तो पंचमात असल्यामुळे तिथे ते कलेचं स्थान दाखवलं जातं. कला, छंद, एंटरटेनमेंट ह्याच्या बाबतीमधलं ते स्थान दाखवतं. बरं, आणखी तुम्हाला काही विचारायचं आहे? हॅलो. हॅलो सर. हा बोला. बरं. हॅलो, नमस्कार सर. हा बोला बोला बोला. कोण बोलतो? बोला लवकर. हॅलो. हा बोला. हा हॅलो. बरं. हा, कोण? काय झालं? हा बोला बोईल बोला. वेळ कसा काढायचा, जर बरं ही घटना कधी घडेल समजा बर कुठली गणेश सर बोला. तर ते कसं काढायचं? बर. हा, आता असं आहे की ज्या वेळेला तिथे अमुक एक घटना कधी घडेल त्याच्या संदर्भामध्ये जर समजा प्रश्न असेल तर मला एखादं कार्ड जे आहे ते आता आपण हेच कार्ड घेऊया. आता याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये तुम्हाला मिथुन राशीतला, तुळ राशीतला आणि कुंभ राशीतला मंगळ अभ्यासायचा आहे. इथे आपल्याला सूर्य विसरून चालणार नाही. जर आपल्याला सूर्य लक्षात ठेवायचा असेल तर तिथे आपल्याला प्रत्येक महिन्याचं सूर्याचं जे भ्रमण आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजेच कसं की ज्या वेळेला सूर्याचं भ्रमण ते 15 तारीख ते 15 तारीख आपण त्याच्यामध्ये सहज रीतीने अभ्यासाचा प्रयत्न करतो. त्याचा तिथे आपण प्रयत्न करावा. समजा एखाद्याने विचारलं की मला नोकरी कधी लागेल, बरोबर आहे. तर मला नोकरी कधी लागेल असा जेव्हा तो प्रश्न विचारतो त्यावेळेला तिथे कार्ड आलेला आहे इस्पिकचा 9वा. आता इस्पिकचा 9वा जेव्हा तिथे आलेला आहे आणि आता सध्याचा जो काही काळ चालू आहे त्या सध्याच्या काळामध्ये तिथे सूर्याचं भ्रमण कुठून चालू आहे? सूर्याचं भ्रमण जे चालू आहे ते कन्या राशीतून चालू आहे, बरोबर. हो. आता जर समजा तिथे सूर्याचं भ्रमण हे कन्या राशीमधून चालू असेल तर त्याला पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे तिथे आता साधारणतः 15 ते 17 तारखेच्या नंतर ज्या वेळेला सूर्याचं भ्रमण ते तुळ राशीमध्ये होईल त्यावेळेला तुला त्याच्यामध्ये नोकरीसाठी संधी प्राप्त होईल. तो आतापासून प्रयत्न करायला तर त्यावेळेला नोकरीसाठी ते संधी प्राप्त होणार, बरोबर आहे. त्याला सांगता येतं. जसं टॅरो कार्ड मध्ये आपण रवीचं भ्रमण बघतो, रवी कुठल्या एक्झॅक्टली, इथे पण सूर्याचंच भ्रमण बघायचं. हो चालेल. थँक्यू सर. बर, गद्रे साहेब बोला. हा सर, माझा प्रश्न असा होता की ह्याच्यामध्ये एकच कार्ड बघायचं का 3-3 कार्ड वगैरे काढायची काय पद्धत आहे? 3 काढा, 4 काढा, 5 काढा, तुम्हाला काही पाहिजे ती कार्ड. एका प्रश्नासाठी 4-5 कार्ड? एका प्रश्नासाठी नाही, प्रश्न किती आहेत ओके जातकाचे सर. त्याच्यावरती अवलंबून आहे. नाही नाही, मला वाटलं एका प्रश्नासाठी 3 कार्ड काढून वगैरे असा काय बघायचा काय प्रकार आहे का त्याच्यामध्ये? नाही नाही नाही, एका प्रश्नासाठी 4 कार्ड कशी काढ? एका प्रश्नासाठी एकच कार्ड. तेच कार्ड तुम्हाला पूर्णपणे त्याच्यावरती निर्णय देतं. आलं लक्षात? ठीक आहे ठीक आहे, 4 प्रकारे निर्णय देतात ते आपल्याला, बरोबर. हा आपल्या तत्वाप्रमाणे सगळं हा त्याच्यात. हा बरोबर. हा बोला. हॅलो सर. हा प्रॅक्टिस चालू केलेली आहे आणि रिझल्ट तसे चांगले यायला लागले त्याचे. ओके. म्हणजे माहिती पडतं काय कसं सांगायचं आणि काय थोडक्यात पण मस्त व्यवस्थित बोलायला पाहिजे. थँक्यू सर. ओके बोला. सर एक प्रश्न विचारू का? हा बोला. त्यांना विचारू देत का? नाही तर हा बोला बोला ना, तुम्ही बोला. तर समजा मला असा प्रश्न विचारायचा होता की 12वीचं वर्ष आहे. हॅलो. हा बोला बोला. तर यश कसं मिळेल आणि इस्पिक एक्का आलाय समजा. बरं, 12वीचं वर्ष आहे तर यश कसं मिळेल? आता त्याच्यामध्ये तुम्हाला सायन्स आहे, तीनही राशी. सायन्स साईडला. हो हो हो. आता मंगळ म्हटल्याच्या नंतर विज्ञानाचा भाग त्याच्यामध्ये आलाच, बरोबर. आता तुम्हाला त्याचा उपचार कसा केला पाहिजे की ज्या वेळेला तिथे 12वीचं वर्ष आहे आणि
तुम्ही यशाच्या संबंधात तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलाय तर तिथे तुम्हाला त्याला सांगता आलं पाहिजे की तुम्ही जास्तीत जास्त तिथे पाठांतराच्या भूमिकेमध्ये जाऊ नका किंवा तुम्ही त्याच्यामध्ये वाचन करणं हा जो भाग आहे त्या भूमिकेमध्ये जास्तीत जास्त न जाता जेवढं वाचन कराल त्याच्यावरती जितका जास्त विचार कराल आणि ती गोष्ट आकलन करून समजून घ्याल आणि त्याच्यावरती तुम्ही तर्कशास्त्राच्या माध्यमातून विचार कराल तर तुम्हाला त्याचं यश चांगलं मिळेल. तो विषय तुम्हाला पक्का समजून जाईल आणि तुम्ही त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीने लिहू शकाल. त्यानंतर जिथे सायन्सची भूमिका आलेली आहे आणि त्याच्यामध्ये तिथे मूळ राशीचा मंगळ त्याच्या बाबतीमध्ये तिथे प्रश्न विचारलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी मेहनत जास्त घेणं गरजेची आहे. जे लोक तुम्हाला मार्गदर्शक तत्व दाखवणारे असतील किंवा मार्गदर्शक तत्वाचे असतील त्यांच्याकडून काही गोष्टी ज्या आहेत त्या उत्तम समजून घ्या. त्यानंतर कुंभ राशीचा मंगळ जो आहे कुंभ राशीचा मंगळ असं दर्शवतो की जेव्हा तिथे तुम्ही बुद्धिमत्तेच्या माध्यमातून काही गोष्टींचा विचार करता आणि जेव्हा पुस्तकाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या कपॅसिटीचा विचार करून त्यामध्ये तिथे लॉजिकली सायंटिफिकली टेक्निकली काही गोष्टींचा विचार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये नक्की यश प्राप्त होईल. आता दुसरा भाग एक असा आहे की ह्या तीनही वायू तत्वाचा राशी तर ज्या व्यक्तीने तिथे विज्ञान शाखेमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे त्याला आता एक्झाम द्यायची आहे त्याच्यामध्ये त्याला मेहनत करणं गरजेचं आहे कारण मंगळाचा पत्ता आलेला आहे तर त्याच्यामध्ये त्याला मेहनत करणं गरजेचं आहे. त्याची इच्छा अशी आहे का की भविष्यामध्ये तिथे एखाद वेळेला तिथे एअरफोर्स वगैरे जॉईन करावं किंवा त्याच्यामध्ये वायू तत्वाच्या संबंधित असलेलं एखादं इंजिनिअरिंगचं क्षेत्र निवडावं किंवा त्याच्यामध्ये टेलिकम्युनिकेशन आहे किंवा त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्रीशी रिलेटेड एखादं क्षेत्र निवडावं अशा तऱ्हेचा त्याचा काही माणूस आहे का तर तोही त्याला नाही सर, विचारून देऊ शकतो. नाही ना. हा, कारण ते गणित इतकं आवडत नाही. रिसर्च मध्ये जायचं आहे. तर रिसर्च मध्ये आता रिसर्च नक्की करणं हा कुठल्या सुद्धा साईडला बुधाकडे जायचं? रिसर्च करणं हा सुद्धा त्याच्यामध्ये बुधाकडे येतो. कुठल्या साईडला जायचं तर त्या साईड काय आपल्याला माहिती नाहीये त्या त्याला माहिती असते. त्याच्यामधल्या तुम्ही साईड मला सांगा मग मी तुम्हाला सांगतो. हा, चालेल सर. कारण साईड मला पण त्यातले जास्त आपल्या वेळेचं वेगळं बघा कसं होतं. आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये तिथे एका पावाचे 4 तुकडे केले जातात कधी कधी 8 तुकडे केले जातात कधी कधी 9 तुकडे केले जातात आणि मग त्याला वेगवेगळी नावं दिली जातात. चला बायोटेक्नॉलॉजी मध्ये सर. हा म्हणजे हे एन्व्हायरमेंटल सायन्स आहे. बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे हे हा, एन्व्हायरमेंटल थोडक्यात सायन्स आहे. बहुतेक. बरोबर आहे. हा. आता ह्याच्यामध्ये हो तुम्हाला हो. तुळ राशीचा अंतर्भाव जास्ती आहे. तुळ राशी तर त्याच्यामध्ये भाग जो आहे तो जास्त आहे एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये. हो तुळ सर, राशीचा बरोबर भाग आहे. जास्त आहे. ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी तरी तरी ते एक अंक म्हणून मंगळ कसा काय घेतला म्हणजे एक अंक कुठे आहे साहेब 9 अंक चालू आहे आपला. ओके, सॉरी स्पीकचा सॉरी 9वा सॉरी. चालू आहे. हा, पण एक मी अंक इस्पिकचा एक्का सांगितला एक होता का सर. हा हा मला तेच म्हणायचं सर. हो, मी पण म्हणून थोडं गोंधळलं होतं. इस्पिकचा एक्का पत्ता निवडलाय. मी तुम्हाला 9व्याच्या बद्दल सांगितलं. सॉरी. ओके तर आता ओके, इस्पीकच्या 9वा पकडला एक्क्याबद्दल असं सांगतो. समजून चालूया. मॅडमने बरं. 9वा पकडला असं समजून बरं. आता चालूया. मी असं आहे पण मॅडम एक्का की ऐकला पण म्हणून आता म्हटलं मंगळ इस्पीकचा कुठून आणला. बरं हा ठीक आहे. हा, इस्पीकचा मला एक्का जर असेल ना मॅडम तर त्याच्यामध्ये हा, त्यांनी ह्या अंतस्फूर्तीने इस्पिकचा एक्का अंतस्फूर्तीने इस्पिकचा एक्काच सांगितलाय की दुसरं बरं कुठलं बरं नको. बरं ठीक आहे. आपण त्याच्यावरती भाष्य करू. जेव्हा इस्पिकचा एक्का आला असेल आणि त्या व्यक्तीने 12वी मध्ये मला यश मिळेल का तर ती यश मिळेल पण तू ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नकोस आणि तुला जे काही करायचं त्याच्यासाठी सिस्टमॅटिकली मेहनत घेण्याचा प्रयत्न कर. सिस्टमॅटिकली मेहनत म्हणजे कसं तू तुझ्या अभ्यासाचं व्यवस्थापन उत्तम रीतीने जर केलंस तर त्याच्यामध्ये तुला चांगल्यापैकी यश मिळेल. अन्यथा त्याच्यामध्ये तुला अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही. त्याच्यामध्ये तुझी मानसिक अवस्था किंवा तुझा जो काही अभिमान स्वाभिमान जो आहे तो थोडासा दुखावला जातो. सूर्याचं असं असतं की सूर्य म्हणतो की मला हे पाहिजे म्हणजे मला हेच पाहिजे मला त्याच्यामध्ये तसूभर कमी नको. तिथे थोडासा प्रॉब्लेम होऊन जातो आणि त्याच्यामध्ये सुद्धा तिथे आपण मूळ राशीचा सूर्याचा विचार केला तर तुला त्याच्यामध्ये समोर जे काही लोक येणार आहेत आणि ते लोक जेव्हा ते मार्गदर्शक तत्वामध्ये
म्हणजे सूर्य हा मार्गदर्शकच आहे, गुरु मार्गदर्शक आहे, त्याच्यामध्ये ते मार्ग. आणि तुझी राशी ही स्वतः आपल्या समोरच्या लोकांच्या म्हणजे प्रजेची राशी आहे. त्याच्यामध्ये जेव्हा तुला तिथे काही गोष्टी करायच्या आहेत तर त्या वेळेला त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा विचार विमर्श परामर्श घेणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे. त्यानंतर तिथे कुंभ राशीमधला जर आपण त्याच्यामध्ये सूर्याचा विचार केला तर तिथे सुद्धा तुम्ही जो काही एन्व्हायरमेंटल सायन्सचा भाग लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये तिथे त्याला यश मिळू शकतो. आणि बुद्धिमत्ता, प्रगल्भता जी आहे ती कुंभेच्या सूर्याकडे अधिक असते, तर तो त्याच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतो. त्याच्याकडे अभ्यास करण्याची आणि त्याच्यामध्ये स्थिर राहण्याची एक चिकाटी असते, एक संयम असतो. त्या संयमाचा त्याने वापर करा, तर तो त्याच्यामध्ये 12वीमध्ये जे काही यश आहे ते चांगल्यापैकी मिळवेल. पण त्याच्यामध्ये अभ्यास करणं हा अतिशय महत्वाचा गुणधर्म त्याला ते पालन केला पाहिजे. सर विचारू काय? हा ठीक आहे हा, एक ठीक आहे मिनिट सर. साहेब, त्यांचं होऊ दे. सर आता मूळचं पण नाही का अष्टमातच रवी बुध आहे. तर मेषेचा रवी बुध आहे अष्टमातच कुंडलीत पण. तर ओव्हर कॉन्फिडन्सचाच प्रॉब्लेम मला जास्त वाटतो सर जरा, की असं आपल्या कारण ना पाठांतर न करता ते समजून घेऊन कॉन्सेप्ट समजून घेऊन लिहिण्याचं लॉजिक लावून असाच अभ्यासाचा प्रकार आहे त्याचा. पण मला असं वाटतं की काही काही जागी पाठांतर हे गरजेचं आहे. म्हणजे की मला वाटतं पाठांतर कुठेच रिस्क नका. गरजेचं नाही. पाठांतर गरजेचं अच्छा नाहीये. ओव्हर कॉन्फिडंट माणूस होतो ना, मला हे सगळं माहिती आहे, तेव्हा माणूस ओव्हर कॉन्फिडंट असतो. पण मला हे माहिती आहे, पण मला त्याचा सराव करायचा आहे. जसं की एखादा गायक जो असतो ना, आणि त्या गायकाला जेव्हा तुम्ही तिथे सांगता की बाबा म्हणजे गायकाला सांगता म्हणजे एखाद्या गायकाला जर तुम्ही कधी अभ्यासता की त्याचं जीवनमान हे कसं असतं. आता तुम्हाला एक सांगतो, साधा सोपा तुम्हाला एक किस्सा सांगतो. एका कॉन्सर्ट मध्ये लता दीदी गाणं गाणार होत्या, अय मेरे वतन के लोग, बरोबर. आणि ती व्यक्ती म्हणजे लता दीदी ज्या वेळेला ते गाणं गाणार होत्या त्याच्या आधी त्या शेकडो वेळा हे गाणं गायलं होतं, बरोबर आहे की. पण तरी सुद्धा त्या ते गाणं आपण एका कॉन्सर्टमध्ये गाणार आहोत म्हणून काही दिवस आधी त्याची जी काही त्याचा जो काही रियाज आहे, त्याची जी काही प्रॅक्टिस आहे त्या करत होते. पण त्याची प्रॅक्टिस करत असताना त्यांना एक व्यक्ती नेहमी ऑब्झर्व करत की बाबा ह्या कसं काय ह्या रोज हे का करत, यांच्यासाठी काही हे गाणं नवीन नाही, यांच्यासाठी सूर नवीन नाही, यांच्यासाठी काही त्याच्यातली काहीच गोष्ट नवीन नाही आणि यांना यातलं येत नाही असं काहीच, तरी पण का प्रॅक्टिस करत, बरोबर आहे. त्याच्यावरती त्यांनीच त्या व्यक्तीला असं उत्तर दिलं, जरी मी या सगळ्या गोष्टींशी सुपरिचित असले तरी सुद्धा मला याच्यामध्ये आणखीन काही नवीन सापडत आहे का, मी आणखीन याच्यामध्ये काही नवीन करू शकते का, आधी मी काही चुका केलेल्या आहेत का, त्या सुद्धा मला या सरावामध्ये शोधता येतात, रियाजामध्ये शोधता येतात, असं भाग आहे. म्हणून सराव महत्वाचा, सराव महत्वाचा. लॉजिकल अभ्यास तर पाहिजेच, कारण जो तुम्हाला धडा दिलेला असतो ना विज्ञानाचा, तो सुद्धा त्या अनुमानावरतीच आधारित असतो, निष्कर्षांवरती आधारित असतो, प्रयोगावर आधारित असतो, तो सुद्धा तिथे लॉजिकलच असतो. हो सर. पुन्हा पुन्हा रेकॉर्डिंग ऐकून त्याचे नोट्स स्वतःहून काढणं असा अभ्यासाचा प्रकार आहे त्याचा. तर बिलकुल. म्हणून आणि तिथे पण काय रट्टा मारणं हा पर्याय नसतो. ज्याला येत नाही काही, त्याला माहितीये की मला तिथे जे आहे ते तिथे जाऊन छापायचं, तो रट्टा मार. ठीक आहे, बरं. आमचं ठीक कसं आहे आहे सर. तुला थँक्यू. सर मला एक गोष्ट जी समजली आहे ते सांगतो की आता तुम्ही तुळेचा मंगळ इतका छान समजावून सांगितलात, म्हणजे याचा अर्थ की राशी आणि ते स्थान म्हणजे ग्रह आणि ते स्थान हे म्हणजे कालपुरुषाची कुंडली ग्रहित धरणं आवश्यक आहे. तुळेचा मंगळ म्हणजे नेहमी तुमच्यासाठी युद्धाच्या पवित्र्यात असते, बरोबर ना हो सर? बिलकुल.
हा म्हणजे तुम्हाला नेहमी कालपुरुषाची. कसे तुम्ही कचाट्यात सापडता याच्यासाठी ते हा प्रयत्न करत असतात. हा आता हा आपल्याकडे एक नेते आहेत, त्यांचा तुळेचा मंगळ आहे. ते नेहमी वादाच्या हा भोवऱ्यात असतात. काही बोलले तरी आपले लोक पण दुसरे लोक पण त्यांना नेहमी वादाच्या भोवऱ्यात. त्यांचा तुळेचा मंगळ आहे. समजला सर, विषय एकदम व्यवस्थित समजला हा आता. म्हणजे कालपुरुषाची कुंडली रेफरन्स नेहमी ठेवायची. हा, बरोबर ना सर? बरोबर, करेक्ट. येस, थँक्यू. ठीक आहे. डेफिनेटली. बरं. हो येस. बरं, आता आपण दुसऱ्या पत्त्याकडे येऊया. तो पत्ता म्हणजे त्याच्यामध्ये बदामचा एक्का, सॉरी बदामचा नववा. बरोबर आहे. आता बदामचा नववा ज्या वेळेला आपण अभ्यासणार आहोत, आता बदामचा नववा म्हणजे जलतत्वाचा मंगळ. आता ह्या जलतत्वाच्या मंगळाच्या बाबतीमध्ये एक परंतु आवाज गेला का? आहे नाही घेत. इथे जलतत्वाच्या मंगळाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला आपण वक्तव्य करणार आहोत, तेव्हा जलतत्वाचा मंगळ कसा असेल, तर जलतत्वाचा जो मंगळ आहे, हा मंगळ त्याच्यामध्ये पहिला कर्क राशीचा तुम्हाला विचार केला पाहिजे. मग आता जर समजा त्याच्यामध्ये जलतत्वाच्या मंगळाने ते काही आपल्याला प्रश्न विचारला असेल, म्हणजे हा पत्ता आलेला आहे, बदामचा नववा आलेला आहे, आणि त्याने आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत, त्याच्यावरती कसं उत्तर द्यावं. तुम्ही एखाद्याने त्याच्यामध्ये प्रश्न विचारावा. काही प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. हाँ गुप्ता मैडम बोला. हाँ सर, नमस्ते। नमस्ते. सर मुझे ये पूछना था ना कि जैसे सर एक बच्चा है, वो 2.5 साल से बेड पर है, मतलब कोई मूवमेंट नहीं, खाली मतलब जिंदा है, बैठ भी नहीं सकता है, चल भी नहीं सकता है, खाली लेटा है और खाना पीना चालू है, उसका लंग्स काम नहीं करता है, हेल्थ इशू है मतलब उसको, और बच गया वो बड़ी बात है। तो अभी सर मेरा सवाल ये है ना कि उन्होंने मुझे बुलाया है वहां पे, मतलब कुंडली देखना है, वास्तु देखना है, उनको ऐसा लगता है कि जो भी आप कर सकते हो करो। और आप एक्चुअली जो आपने मुझे लास्ट टाइम जो कुछ विधि बताई थी सर, उससे मैंने 2-3 दिन का किया तो उनको लाभ हुआ है, तो ये उनको पता चला, इसलिए उन्होंने मुझे बुलाया है। तो मेरा सवाल सर ये है कि अगर मैं जाती हूँ तो क्या मैं वो बच्चे के लिए कुछ अच्छा कर पाऊंगी सर? ओके, असं आहे मॅडम की हाँ आता त्याच्यामध्ये हा पत्त्याचा आपण त्याच्यामध्ये विचार करूया. हाँ। बदामचा नववा त्याच्यामध्ये आपण तिथे विचार केला तर तुम्ही जे काही तिथे जाऊन करणार आहात, तर त्याच्यामध्ये मनापासून प्रयत्न करणार आहात. जे प्रयत्न तुम्ही करणार आहात ते जलतत्वाशी संबंधित असणारे प्रयत्न आहेत. बरोबर आहे. आणि त्यामध्ये ज्याचा तुम्ही उच्चार करणार आहात, ज्या गोष्टीचा तुम्ही वापर करणार आहात तिथे जाऊन, तर तो त्याच्यामध्ये पूर्णपणे शक्ती स्वरूप असणार आहे. शक्ती स्वरूप जो काही प्रयोग आहे तो त्याच्यामध्ये शक्ती स्वरूप असणार आहे. तो ह्या व्यक्तीशी, त्यामध्ये ह्या व्यक्तीच्या शरीरामध्ये तिथे जलतत्वाची समस्या अधिक आहे याचं तुम्हाला दर्शन घडवून आणेल. ते त्याच्या रक्ताच्या बाबतीमध्ये काही समस्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये तो तुम्हाला दर्शन घडवून आणेल. आणि त्याच्यावरती जेव्हा तुम्ही तुमचा प्रोसेस सुरू कराल त्याला हाँ तिथे नक्की चांगल्यापैकी यश मिळेल. कारण त्याच्यामध्ये जेव्हा आपण तिथे वृश्चिक राशीचा विचार करतो त्याला यश अचानकपणे मिळेल. तो आता जसं काही बेड रिडन आहे, त्याला उठता येत नाही, चालता येत नाही, बसता येत नाही, परंतु हाँ त्याला जे काही यश मिळेल त्याच्यामध्ये त्याला जी काही उभारी मिळेल ती अचानकपणे मिळणारी उभारी असेल. आणि त्याच्यामध्ये परमेश्वराच्या माध्यमातून केलेल्या उपाययोजना त्याला लाभदायक ठरतील. त्यांना याच्यानंतर सुद्धा त्याच्या आई वडिलांना त्याच्यावरती बरेच पैसे खर्च करावे लागतील, परंतु हाँ पैसे खर्च केल्याच्या नंतर याच्या पुढे त्याला प्रयत्नांना त्यांच्या काही आहे यश मिळणार आहे. आणि तसे तुम्ही त्यांना ते करू शकता. आता याच्यामध्ये भाग असा आहे की वृश्चिक राशी म्हटलं आपण, तर वृश्चिक हाँ राशी म्हटल्याच्या नंतर तिथे लोअर बॅक जो भाग आहे हाँ आणि त्याच्यामध्ये मूत्राशयाच्या संबंधितला जो भाग आहे, तर हाँ त्याच्यावरती तुम्हाला तिथे त्याला उपाययोजना कराव्या लागतील. तुम्हाला जे काही विधी किंवा जे काही तुम्ही करणार आहात प्रयोग ते तुम्हाला त्या हाँ बाबतीमध्ये करावे लागतील. त्यानंतर त्याचं हृदय सक्षम होण्यासाठी आणि हाँ त्याच्या शरीरातला रक्तप्रवाह वाढेल आणि
तो सक्षम होण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. दुसरा एक भाग असा आहे की तिथे आपण परत एकदा वृश्चिक राशीकडे येऊ. वृश्चिक राशी जी आहे ती त्याच्या ज्या शरीरामधल्या वेन्स आहेत, नसा आहेत, जे टर्नल्स आहेत शरीरामध्ये, ते टर्नल्स त्याच्यामध्ये तिथे योग्य तऱ्हेने कार्यरत नाहीत. ते टर्नल्स किंवा तिथे तुम्हाला योग्य तऱ्हेने कार्यरत करायचे असतील त्यावेळेला तिथे तुम्हाला या गोष्टींचा वापर जलतत्वाच्या माध्यमातूनच केलं पाहिजे. वॉटर थेरपी हा जो प्रकार आहे याच्यावरती तुम्ही तिथे जास्तीत जास्त भर द्या आणि तिथे जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करणार आहात त्याला उपाययोजना देण्याकरता त्यावेळेला तिथे त्याला तुम्ही वृश्चिक राशीच्या अंतर्गत त्याच्या शरीरातल्या प्रत्येक ज्या नाड्या आहेत, ज्या नसा आहेत, त्या नसांना तुम्ही जी काही तुमची उपाययोजना आहे ती उपाययोजना त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करा. म्हणजे त्याच्या शरीराला तिथे हिलिंग होईल, त्याला यश मिळेल आणि त्याच्यामधून लवकरात लवकर बरं होण्याचं चिन्ह दर्शवलं जाईल. आणि हा व्यक्ती तिथे कधी बरा होईल तर साधारणपणे एप्रिल मार्चचा जो काही महिना असेल, साधारणपणे येथे रामनवमी जी आहे त्या रामनवमीच्या दरम्यान तुमच्या प्रयत्नांना तिथे यश मिळणार 100%. ओके सर, थैंक यू सर। आपने जो बोला ना सर एकदम परफेक्ट है। जो बोला ना उपासना करना है वो सब, और जो आपने प्रॉब्लम भी बताई ना सर, वो प्रॉब्लम है ही उसको, मतलब एकदम परफेक्ट सर, एकदम परफेक्ट बताया। थैंक यू सर। थँक्यू. बा सर एक प्रश्न विचारू का? बोला. एक मुलगा सीए ला बसलाय आणि शेवटच्या परीक्षेला त्याचा अडकताय दरवेळेला, 2-3दा झालं. तर आता बसलाय तर आता तसा थोडा कंटाळल्यासारखा झालाय. तर त्याच्या वडिलांना फार चिंता वाटते की एवढं पर्यंत जाऊन सीएचा शिक्का पत्ता तर सांगा मला. 5 काय कसला 5? बदाम 5. बर, असं आहे मॅडम की या मुलाला त्याच्या ज्या काही सीएच्या एक्झाम आहेत किंवा त्याची जी काही परीक्षा आहे, त्याचे जे काही पेपर आहे ना, त्या पेपरचा जो पॅटर्न आहे त्याचा अभ्यास करणं आणि त्याची टेक्निक समजावून घेणं आणि लॉजिकली अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याने अभ्यास थोडा करावा आणि त्याच्यामध्ये तिथे रिसर्च जो आहे तो त्याच्यामध्ये त्यांनी अभ्यास थोडा करावा. म्हणजे जे काही पारंपरिक पद्धतीने माणूस रट्टा मारण्याचा जो काही अभ्यास करतो ना, तर तो नाही. यांनी थोडा लॉजिकल अभ्यास केला पाहिजे. आपल्याला काय येणार आहे, आपल्याला काय केलं पाहिजे, अशा प्रकारे तिथे पुढे गेलं पाहिजे. फापट पसाऱ्याचा अभ्यास करून याला यश मिळणार नाही. तर जे नेमक्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करून याला त्याच्यामध्ये यश मिळणार आहे. ह्याला तंत्र समजून घेण्याची गरज आहे. बुध हा नेहमी तंत्र समजून घेतो. बुध हा सगळा भात चेक करत बसत नाही, चेपत बसत नाही, शिजला एका नंतर एकच शीत उचलतो आणि त्याच्यामध्ये बुधाची टेक्निक असते. त्याला बुधाच्या टेक्निकच्या माध्यमातून तिथे हे केलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये तुम्ही बदामचा पंजा सांगितलेला आहे. आता तिथे पंजा म्हटल्याच्या नंतर बुधा आला, त्याच्यानंतर तिथे बदाम म्हटल्याच्या नंतर कर्क राशी आली. कर्क राशी म्हणजे त्याला तिथे मनासारखं यश मिळवण्याकरता लॉजिकली प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा भाग असा आहे की ज्या वेळेला हा मनुष्य त्याच्यामध्ये किंवा वृश्चिक राशीच्या अंतर्गत असलेला बुध जो आहे तो आपण पाहतो, तो थोडासा कन्फ्यूज आहे. तो नेहमी ह्या सगळ्या जे काही परीक्षा तो देतोय त्या परीक्षेच्या बाबतीमध्ये आणि त्याच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये तो कन्फ्यूज आहे. आलं लक्षात? त्याने ते कन्फ्युजन दूर केलं पाहिजे मनातून. मनामध्ये त्याच्या अनामिक भीती आहे, ज्याला आपण फोबिया म्हणतो ना, असा फोबिया आहे त्याच्या मनामध्ये. त्यामुळे त्याला ते यश प्राप्त होत नाहीये. आता ह्याच्या सर करता त्यांनी काय करायचं? एक बोलते, त्याचा चंद्र राहू आहे, त्यामुळे मी आहे ना त्याला हे फोबिया. हो म्हणजे आता आपण हे पत्त्यांवरून सांगितलं. आता आपल्याला चंद्रराव त्याच्यातला माहिती नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर या मुलाला कसं यश मिळेल, तर याने त्याच्यामध्ये गुरुतत्वाची उपासना करावी, जे त्याच्यामध्ये त्याला यश मिळेल. गुरुतत्वाची उपासना म्हणजे दत्तगुरूंची उपासना, भगवान शिवाची उपासना, अशी त्यांनी जर उपासना केली तर त्याच्यामधून त्याला चांगल्यापैकी यश मिळेल. आणि किंवा गुरुग्रहाची उपासना जास्तीत जास्त त्यांनी तिथे महादेवांची उपासना जी आहे करावी. आणि त्याच्यामध्ये सरस्वतीचा एखादा मंत्र करावा, किंवा सरस्वतीचं एखादं स्तोत्र पठण करावं रोजचं, तर सरस्वतीचा एखादा बीज मंत्र करावा. जे काही इच्छित ध्येय आहे त्याला मिळून जाईल. ओके. हो हो.
लेले मॅडम, कळलं तुम्हाला आपण कसं हो लॉजिक हो लावलं? कळलं. हो कळलं. पण गुरुतत्वाची वगैरे म्हणजे शिक्षणासाठीच ना. मीन राशी आहे म्हणजे ना मॅडम, हा मीन राशी. बरोबर. हा मग वृश्चिक राशीचं काही आपण घेतलं नाही का? घेतलं ना, कन्फ्युजन घेतलं, हा फोबिया घेतला. मंगळ नाही म्हणजे घाबरतो पण तितकाच आणि घाबरवतो पण तितकाच. हो 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 बरोबर कळलं. त्याची पत्रिका तशीच आहे. आणि आता त्याची सिंह रास आहे, चंद्र राहू आहे आणि आता समोर शनी आलेला आहे. त्याच्यामुळे गोंधळच आहे सगळं. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही त्याला असं हे सांगा. आणि आता तुम्हाला पत्ते सगळे कळलेले आहेत, तुम्हाला कसं टेक्निक कसं वापरायचं, काय करायचं हे तुम्हाला कळलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस सुरू करा आणि जास्तीत जास्त जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुमचा ह्याच्यावरती हात बसेल व्यवस्थित आणि तुम्हाला उत्तर चांगल्यापैकी देता येईल. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. नवीन क्लास सुरू करेन त्यावेळेला तुम्हाला सर्वांना आमंत्रित करेन. ज्यांना यायचं आहे त्यांनी नक्की यावं. चला, जय श्रीराम. थँक्यू खूप सर. खूप धन्यवाद सर तुमचे. जय श्रीराम सर, जय श्रीराम. धन्यवाद. जय सर श्रीराम थँक्यू सर, जय थँक्यू सर. गुरुदेव, जय श्रीराम. जय श्री जय श्रीराम धन्यवाद सर. सर. जय श्रीराम. गुड नाईट सर. जय श्रीराम. धन्यवाद सर. धन्यवाद सर.